निकालानंतर पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यांची अशी होती की आम्हाला थोड्या जास्त जागा मिळाल्या असत्या तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या. फडणवीस असं म्हणाले होते की अजितदादांबरोबरची आमची राजकीय तडजोड आहे आणि ही मात्र वैचारिक युती आहे. पण ज्यांच्याशी वैचारिक युती आहे त्यांच्याबरोबरच त्यांची भांडणं झालीत. उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची भांडणं होत होती. उघड उघड एकनाथ शिंदेच्या विरोधात फडणवीस सगळे सापळे रचतायत. कदाचित कुणाल कामराच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर जे इमेजचं म्हणजे डॅमेज झालेलं होतं ते कंट्रोल करण्यासाठी असेल. संजय गायकवाडनी हा हल्ला चढवला फडणवीसांवरती, तो शिंदेच्या संमतीनेच चालवला की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. कारण एकनाथ शिंदेंबरोबरचं यांचं नातं जे आहे ते फारसं कम्फर्टेबल आहे आणि राहील असं मला नाही वाटत. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता 100 दिवस झालेले आहेत. 100 दिवसांमध्ये काय काय झालं याच्याबद्दलचं एक रिपोर्ट कार्डसुद्धा सरकारनं सादर केलं आणि त्या रिपोर्ट कार्डमध्ये जे पहिले 5 नंबर सरकारच्या वतीनं काढण्यात आलेले आहेत त्या नंबरमध्ये सुद्धा असं दिसतंय की एकनाथ शिंदे यांचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्र्यांचे खाते गायब आहेत. त्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मंत्र्यांची त्याच्यामध्ये जास्त कामगिरी चांगलं असल्याचं दिसतं आहे. 100 दिवसामध्ये सातत्यानं एखाद्या गोष्टीची कुठली जास्त चर्चा महाराष्ट्रात झाली असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची. त्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरणं देऊन झाली पण सातत्यानं हे दिसतं आहे. आणि अगदी ताजी उदाहरणं जर आपण बघितली तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद असेल, खात्यांवरून होणारं निधी वाटप असेल किंवा अगदी ताजा वाद जो आहे तो संजय शिरसाट यांच्या विधानाचा आहे की जेव्हा एक मंत्री स्वतः असं म्हणतोय की माझं खातं वाटल्यास बंद करा जर माझ्या खात्याचा निधी सगळा तुम्हाला अशा पद्धतीनं वळवायचा असेल. लक्षात घ्या की त्यांचं खातं जे आहे ते समाज कल्याण आहे की जे सोशल जस्टिसच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. कारण हा समतोल जो आहे तो साधण्यासाठी अशा पद्धतीच्या खात्यामध्ये व्यवस्थित काम होणं, तिथला निधी त्याच गोष्टींसाठी वापरलं जाणं आवश्यक आहे. पण तो निधी वेगवेगळ्या लोकप्रिय योजनांसाठी, ज्या योजनेचा खरं तर निवडणुकीमध्ये खूप बोलबाला झाला होता, लाडकी बहीण योजनेचा, त्याच्यासाठी वळवला गेल्याचा त्यांचा आरोप आहे. इकडं फार कमी लक्ष दिलं जातं हे त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांना दोन्ही बाजूंनी कॉर्नर केलं जात आहे का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या वादाबद्दल खूप सातत्यानं चर्चा असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतलेले होते त्या सगळ्या निर्णयांना जवळपास स्थगिती लागलेली आहे. आणि दुसरीकडे पालकमंत्रीपदाचा वाद असेल किंवा इतर वाद, या प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवार डोईजड ठरतायत का? आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जी केमिस्ट्री आहे ती जास्त सहज सुलभ दिसते का? या सगळ्या दृष्टीनं आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार खूपच वाढल्यामुळं याच्या पाठीमागचं राजकारण नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून निमित्त 100 दिवसांचं पण आहे आणि सोबतच शिंदे आणि फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, भविष्यातलं राजकारण काय असू शकतं याच्याबद्दल जरा आपण थोडी सविस्तर चर्चा करूयात. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि विश्लेषक हेमंत देसाई सर. नमस्कार सर. ज्यावेळी निकाल लागला 237 आमदार या सरकारचे निवडून आले, तुम्हाला असं वाटलं होतं की 100 दिवस जेव्हा होत आहेत तेव्हा आपण अशा कुरबुरींची चर्चा करू आणि एकनाथ शिंदेंना इतक्या म्हणजे दोन्ही बाजूंनी असं कॉर्नर केलं जात आहे? निकालानंतर असं वाटलं होतं खरं? निकालानंतर तर अजिबातच वाटलं नाही. कारण अनपेक्षित यश हे महायुतीला मिळालं. एवढ्या जागा मिळतील असं वाटत नव्हतं. 232. एकनाथ शिंदेंना सुद्धा इतक्या जागा मिळतील असं वाटत नव्हतं. निकालानंतर पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यांची अशी होती की आम्हाला थोड्या जास्त जागा मिळाल्या असत्या तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्यांदा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर विधानसभेमध्ये ते असं म्हणाले होते अजितदादांना, अरे तुम्ही आला असतात अगोदर तर तुमचा नंबर लागला असता मुख्यमंत्री म्हणून, पण मी ती संधी साधली, तुम्ही मागे राहिलात, अजूनही या तुम्ही, असं ते म्हणाले होते. पण ज्या क्षणी अजितदादा आले त्यावेळेपासून कुरबुरी सुरू झाल्या. गेल्यावेळी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बरोबर गेल्यावेळी, आणि ते त्यांना आवडलेलं नव्हतं. काही सहकाऱ्यांनी त्यांच्या असंही सांगितलं की अजितदादा आमच्याकडे येणार हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि मग गोगावलेंपासून संजय शिरसाटांमध्ये सगळे म्हणायला लागले की ते जर आले नसते तर आम्हाला अधिक मंत्रिपदं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मिळाली असती, महामंडळ मिळाली असती,
आणि वेगवेगळ्या कमिट्यांवरती आमची नियुक्ती झाली असती, पण आम्हाला ती संधी कमी मिळाली, आमचा मुख्यमंत्री असूनही. हम्म. आणि यावेळी जर आपण बघितलं तर या पहिल्या 3 महिन्याचा जर आपण जर परफॉर्मन्स बघितला तर ज्या पद्धतीने वेगाने गाडी सुरू व्हायला पाहिजे हो ती वेगाने गाडी सुरू झाली नाही. याची तुलना तुम्ही 2014च्या फडणवीसांच्या हो कार्यकाळाशी केली तर त्यावेळी अशा प्रकारच्या कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीज नव्हत्या. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष असाच घायाळ झालेला होता. बरोबर. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर अजितदादा वगैरेंनी एक यात्राही काढलेली होती विरोधी पक्षात असताना. हो, संघर्ष यात्रा. संघर्ष यात्रा त्याची खूप टिंगल झाली. हो. त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नव्हता. शेतकऱ्यांचा संप झाला, ऐतिहासिक संप त्यावेळी झाला होता हो, महाराष्ट्रात, हो. पण त्या पलीकडे फारसा विरोध नव्हता आणि पॉझिटिव्ह अनेक गोष्टींची सरकारची चर्चा झाली होती. म्हणजे समृद्धी महामार्ग असेल हो. या वेगवेगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजना बरोबर. या दृष्टीने चर्चा झाली. क्लीन चिटची चर्चा झाली, पण ती मागे पडली. मुख्यतः वेगवेगळे विकास कामं गतिमान पद्धतीने फडणवीस राबवत होते आणि एक हाती कारभार ते चालवत होते, अशा प्रकारचं चित्र होतं. यावेळी मात्र चित्र असं नाही आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या कुरबुरीची चर्चा पहिल्यापासून आहे, कारण हो. त्यांनी मंत्रिमंडळात जायचं की नाही त्याचा निर्णय त्यांचा होत नव्हता. तुम्हाला बरोबर. आठवत असेल की आदल्या दिवशी हो जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा दादा म्हणाली यांचं मला माहीत नाही, मी तर जाणार. मी तर जाणार आहे, त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. हां, तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांनी गमतीने ते पण घेतलं. ज्या पद्धतीचं वर्तन निकालानंतर एकनाथ शिंदेचं आहे ते बघता कदाचित भाजपच्या लोकांना असं वाटत असेल की बरं झालं आपण अजितदादांना घेतलं, कारण म्हणजे जरी वैचारिकदृष्ट्या खूप टोकाची दोन पक्षांची विचारसरणी असली तरी सुद्धा फ्लेक्झिबिलिटी आहे दादांचं. म्हणजे माहिती आहे की आता आपल्याला या साईडला राहायचं, आपल्याला सत्ता सोडून चालणार नाही. त्यामुळं त्यांच्या आमदारांचं जे काही पाठबळ आहे त्या पाठबळाच्या जोरावरती एकनाथ शिंदेचे जे काही नाराजी नखरे सगळे चालू आहेत त्याला कुठलीही भीक घालण्याची गरज आत्ता तरी भाजपला वाटत नाही. आणि जर घटनाक्रम बघितला तर तसंच दिसतंय, भाजपनं काही फारसं सिरियसली घेतलेलं नाही आहे. हां, मी तसंच दिसतंय. तुम्ही जे अतिशय बरोबर म्हणालात. मला असं वाटतं की अजितदादांना घेतलं हे आपली चांगली खेळी होती असं कदाचित भाजपला वाटत असेल. कारण फडणवीस असं म्हणाले होते की अजितदादांबरोबरची आमची राजकीय तडजोड आहे आणि ही मात्र वैचारिक युती आहे. हो. पण ज्यांच्याशी वैचारिक युती आहे त्यांच्याबरोबरच त्यांची भांडणं झालीत. उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची भांडणं होत होती. त्यामुळे राजीनामे खिशात होते म्हणत होते. आणि मला आठवते की 2017 सालचं शिवाजी पार्कचं उद्धव ठाकरेंचं भाषण, त्यावेळी जोरदार त्यांनी हल्ला चढवला होता आणि युतीत सडलो असं ते म्हणाले होते. याच प्रकारची काय म्हणतात पॅटर्न दुसरा हा एकनाथ शिंदेच्या रूपाने आत्ता झालेला आहे. आणि त्यांना असं वाटतं, फक्त यात फरक असा आहे की उद्धव ठाकरेंच्या वेळी मोदी किंवा शहा यांचा फार मोठा आशीर्वाद उद्धव ठाकरेंच्या मागे होता अशातला भाग नाही. एकनाथ शिंदेची अशी समजूत झाली असावी की अमित शहांचा आपल्याला वरदहस्त आहे मुख्यतः आणि मोदींशी सुद्धा आपले चांगले संबंध आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची आता गरज नाही, आपण डायरेक्ट त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आणि त्यांनी आपल्याला वचन दिलेले की मुख्यमंत्री तुम्हाला करू म्हणून. माझ्या चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवलेली आहे. लाडकी बहीण ही योजना राबवावी ही माझी कल्पना होती. दवाखाना तुमच्या दारी ही योजना माझी होती. या योजनांमुळे जास्त लोकप्रियता मिळाली आणि तरी देखील मला बाजूला करण्यात येत आहे, हे मी सहन करणार नाही असा त्यांचा एकूण पवित्रा होता. शेवटी नाईलाजाने ते जरी मंत्रिमंडळात सामील झाले असले तरी त्यांची सातत्याने कुरबुर चालू राहिलेली आहे. आणि या बाबतीत संजय शिरसाटांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यामध्ये असं आहे की सामाजिक न्याय खातं आहे आणि सामाजिक न्याय आणि यासारखी जी खाती त्यांच्याकडे आहेत, तुम्हाला मी आठवण करून देतो, शरद पवारांची स्ट्रॅटेजी कशी होती की ज्याचा लोकांशी जास्त संबंध आहे ती खाती मी माझ्याकडे घेईन. तशाच प्रकारे एकनाथ शिंदेची चाल आहे की लोकांची संबंध असलेली खाती आमच्याकडे आणि ती खाती माझ्याकडे असूनही जर आम्हाला परफॉर्म करता येत नसेल. आणि मुख्यतः शिरसाट यांच्या तक्रारीमध्ये एक मुद्दा असा आहे की त्यांच्याशी चर्चाच केली नाही. एक किमान त्या मंत्र्याशी विचारविनिमय करायला पाहिजे की ठीक आहे आत्ता तुला पैसे देत नाहीये, काही महिन्यानंतर देतो. कारण आत्ता बघा एसटीचं असंच झालं ना. एसटीला प्रॉब्लेम झाल्यानंतर मग जेव्हा संप मोर्चा वगैरे झाला, म्हणजे हे आपले सदावर्तेंपासून काँग्रेसचे बर्गे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
तेही खातं शिंदेच्याच मंत्र्याकडे हा, आहे. प्रतापराव यांच्याकडेच आहे ना, सरनाईक. आपले सरनाईकांकडे. हम्म. त्यामुळे आणि त्यांचं सुद्धा अध्यक्षपद आधी प्रशासकाच्या हाती दिलं. मग यांनी खूप ओरड केल्यानंतर मग ते अध्यक्षपद म्हणजे जो मंत्री असतो त्याकडे अध्यक्षपद असतं. यावेळी पहिल्यांदा प्रशासकाची नियुक्ती केली होती आणि तिथे सुद्धा ज्या 1200 बसेस घ्यायच्या एस टीच्या भाड्याने, त्याच्यामध्ये घोटाळा झाला असा आरोप ठेवण्यात आला आणि ते स्थगित केलं फडणवीसांनी. त्यामुळे स्थगिती आदेश अनेक आहेत. हाऊसिंग एक प्रोजेक्ट 900 कोटींचा मराठवाड्यातला, त्यालाही स्थगिती आदेश देण्यात आला. अशर जे एकनाथ शिंदेचे अगदी राईट हँड, त्यांना बाजूला करण्यात आलं नीती आयोगामधनं. अशा अनेक गोष्टी ज्या घडल्या की उघड एकनाथ शिंदेच्या विरोधात फडणवीस सगळे सापळे रचतायत आणि त्यांचं म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आणखीन जर बाहेर आली तर त्याला आश्चर्य वाटायला नको असं मला वाटतंय. मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्कीच, कारण मुंबई महानगरपालिकेच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खड्ड्यांच्या बाबत आणि अनेक गोष्टींबाबत आदित्य ठाकरेंनी अनेक आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांचा त्यांनी पुरावे सुद्धा दिलेले आहेत. पण त्याबाबत काही झालं नाही, कारण एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते. विशेषतः हे कॉन्क्रिटीकरण जे सरसकटपणे चाललेलं आहे त्याच्याबाबत सुद्धा अनेक तक्रारी झालेल्या आहेत आणि ती प्रकरणं देवेंद्र फडणवीस सहजपणे त्या फायली काढू शकतात आता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जसं महापालिकेतला भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंच्या काळातला याला टार्गेट केलं जात होतं, तसा आता यांच्या काळातला भ्रष्टाचार, कारण प्रशासकाच्या हातातच सगळा कारभार होता. बरोबर. आणि मुंबई महापालिका ही एकनाथ शिंदेंना सुद्धा महत्त्वाची वाटते, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शिवसेना व्हायचं असेल तर मुंबईमध्ये आपल्याला स्थान मिळालं पाहिजे. साहजिक आहे की बार्गेनिंग पॉवर जर टिकवायची असेल तर तुम्हाला मुळात तुमच्या पक्षाची ताकद आधी टिकवावी लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही इतर गोष्टी सरकारमध्ये हे करू शकता. बरोबर. सर, म्हणजे पालकमंत्री पदाचा जो वाद आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा घटनाक्रम जो आहे तो त्याची जर आपण उजळणी केली, जेव्हा नियुक्त्या जाहीर झाल्या त्याच्यानंतर पुन्हा त्या बदलण्याची वेळ आली तेव्हा फडणवीस जाणार होते त्या दावोसच्या दौऱ्यावरती आणि जाताना त्यांनी ही अचानकपणे घोषणा केली. पण जेव्हापासून घोषणा झालेली आहे त्याच्यानंतर निर्णय मात्र पुन्हा बदललेला नाहीये. म्हणजे त्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे जिथं वाद आहे तिथं. रायगडची स्थगिती आहे, नाशिकची स्थगिती आहे आणि रायगडच्या बाबतीत तर म्हणजे शिंदेचे सगळे आमदार हे प्रचंड नाराज आहेत तटकरेंच्या बाबतीत. ते तटकरे अमित शहांना घरी बोलावतात जेवणाच्या वेळी, म्हणजे सरकारी कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश नसताना खास तटकरेंच्या घरी जेवणासाठी तिथं हेलिपॅड बनवण्यात येतं. अमित शहा स्वतः जाऊन तिथं आस्वाद घेतात आणि आता ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र दिनाला होता त्याचं ध्वजारोहण जे आहे ते आदिती तटकरेंच्या हस्ते होतं. हे काय म्हणजे ह्याच्यातनं मेसेज दिले जातात जे द्यायचे ते 100% दिले जातात. तुमच्या लक्षात असेल तर मंत्रिमंडळ झालं, मंत्रिमंडळाचा पहिले बाकीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली, पहिल्यांदा या तिघांनी घेतली. त्यानंतर पालकमंत्रीपद केव्हा जाहीर होणार ते म्हणाले लवकरच. नंतर सगळी जाहीर झाल्यानंतर फडणवीस म्हणाले काळजी करू नका, 8 दिवसात होईल, 15 दिवसात होईल. आणि मग ते दावोसला गेले, तुम्ही बरोबर सांगितलं. पण दावोसला जेव्हा एक पॉझिटिव्ह सिग्नल्स मिळत होते की प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट तिथे आकर्षित होत होती महाराष्ट्राकडे, ती अनाऊन्समेंट फडणवीस करत असताना ही बातमी आली आणि तुम्ही दावोसचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जायचा त्याच्यामध्ये ही बातमी आल्यामुळे पालकमंत्री पदाच्या स्थगिती द्यायला लागली त्यांना दोन्ही याच्या भावात. त्यामुळे फडणवीस अत्यंत संतप्त झाले होते त्यावेळी. त्यानंतर आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याबाबत काहीच निर्णय घेतला नाही आणि इकडनं घाई केली जात होती, प्रेशर बिल्टअप केलं जात होतं, विशेषतः रायगडमधून. म्हणजे महेश बालदी किंवा हे बाकीचे तिकडचे लोक आहेत ते अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत होते आणि तटकरींवरती व्यक्तिगत आरोप चालले होते त्यांचे. बरोबर. कारण तटकरेंनी त्यांना सर्व प्रकारचा त्रास दिला होता हे त्यांना माहिती होतं. आता म्हणजे रायगडचं आपण महत्त्व विशेष लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमधली जी मुंबईच्या आसपासची जी सगळी डेव्हलपमेंट होणार आहे आता, कनेक्टिव्हिटी, म्हणजे इकडे जसं पालघरच्या बाजूला आणि इकडे अलिबाग आणि पुढचा भाग हा जो सगळा मुंबई ज्याला म्हणतो आपण विस्तारित क्षेत्र, तिथे सगळे डेव्हलपमेंट आता इन्फ्रास्ट्रक्चरची होणार आहे. म्हणजे नवीन एअरपोर्ट होणार आहे, म्हणजे अलिबाग आणि इकडनं पालघर वगैरे ह्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तिकडे वाढवण बंदर होणार आहे, वाढवण, हे सगळं जे डेव्हलपमेंट होणार आहे ते ज्या भागात होणार आहे विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये. तर रायगड जिल्ह्याचा पहिला जो विकास झाला तो थळ वायशेत आणि नागोठण्याला पेट्रोकेमिकल्स प्रोजेक्टमुळे झाला. त्याच्यानंतरचा मुख्य टप्पा जो आहे तो आता असणार आहे.
आणि त्यामुळे तिथे प्रचंड इन्व्हेस्टमेंट येणार आहे. त्या ठिकाणचं पालकमंत्रीपद हे एक प्रकारे मुख्यमंत्रीपद असल्यासारखंच आहे. बरोबर. इतकी तिथे त्याचं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनानं कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनानं नाशिकचं महत्त्व आहे. नाशिकचं आता काही झालं तरी नाशिक आम्ही देणारच नाही असं हो. फडणवीसांनी सांगितलं. आणि गिरीश महाजन आणि असा युक्तिवाद केला गेला की कुंभमेळा हा राष्ट्रीय संपूर्ण महोत्सव असणार असेल, केंद्राशी कोऑर्डिनेशन करायचं आहे म्हणून आमची गरज आहे. वास्तविक NDA सरकारचा एक घटक म्हणून शिंदेचा सुद्धा पक्ष आहे ना, केंद्राशी कोऑर्डिनेशन ते सुद्धा करू शकतील. पण तिथे तो युक्तिवाद करण्यात आला आहे. आणि इथे ध्वजारोहण सो आदिती तटकरे यांच्या हस्ते करणं, आदिती तटकरेंना नंबर 1 मंत्री ठरवणं, हे त्यांच्या काय म्हणतात पुन्हा पुन्हा त्यांना एक त्रास जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. आणि हे पद्धतशीरपणे केलं जात आहे असं मला वाटतं. आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा साहजिक आहे की एक राष्ट्रीय पातळीवरती पहलगामची घटना खूप घडलेली आहे, त्याची चर्चा होते. आणि या घटनेच्या वेळी महाराष्ट्रातनं एक 2 पॅरलल मदत केंद्र जी आहेत ती उभी राहिल्याचं दिसलं. म्हणजे त्याला एक फार चांगला शब्द प्रतिसरकार दिसतंय अशा पद्धतीनं सुद्धा काही लोकांनी वापरला. तर हे जे शिंदे अचानकपणे जाऊन तिथं पोहोचले, बरं त्यांचा कुठला त्या खात्याशी संबंध आहे तसं असतं तर एक वेळा आपण समजू शकलो असतो. पण गिरीश महाजन तिथं पोहोचतायत, एकनाथ शिंदे तिथं पोहोचतायत, सोबत देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या काही घोषणा होत होत्या मदतीच्या त्याच्यात एकनाथ शिंदेचा कुठलाही उल्लेख नव्हता. एकनाथ शिंदे तिथं जाऊन परस्पर ज्या तिथल्या मुस्लिम त्या घोडेस्वारानं तिथल्या मदत करणाऱ्या व्यक्तीनं जी काही मदत केली त्याच्यासाठी 5 लाख रुपये जाहीर करून येतात. इथं येऊन ते म्हणतात की हा प्रश्न हिंदू मुस्लिम नाही आहे, जो की पूर्णपणे भाजपच्या अजेंड्याला छेद देणार आहे. तर पहलगाम सारख्या घटनेत हे जे दिसलं, शिंदेचं अचानक तिथं धावून जाणं स्वतःच, हे काय म्हणजे काय पद्धतीनं बघायचं? आपण जर बघितलं असेल तर त्यांच्यामध्ये सातत्याने कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपली वॉर रूम तयार केली वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा आढावा घेण्यासाठी, यांनी आपली वॉर रूम केली. हो, मुख्यमंत्र्यांचा आता वैद्यकीय सहाय्यता कक्ष वेगळा, त्यांनी वेगळा माणूस नेमला. यांचा जो यांचे जे होते आधीच ते आता तिथे त्या पदावर नाही आहेत. मग यांनी सुद्धा वैद्यकीय सहायता कक्ष काढला. आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे तिकडे गेले तेव्हा त्यांच्या सहकार्याने सांगायला सुरुवात केलं की ज्या ज्यावेळी आपत्ती होते त्यावेळी शिंदे तिथे जातात. इर्षाळवाडीला नाही का गेले, किंवा कोकणात वादळ आला तेव्हा नाही का गेले. म्हणजे त्यांना एक इमेज अशी प्रोजेक्ट करायची आहे की मी सामान्य माणसांच्या संकटात धावून जाणारा माणूस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री असो नसो मी तिकडे जाणार. आता तिकडे ते गेल्यानंतर संपूर्ण म्हणजे एक तर काही पत्रकारांना घेऊन गेले ते, त्यापैकी काही पत्रकारांनी जे शूट त्याच्यातलं टाकलं आणि कसं म्हणजे शम्मी कपूर किंवा शशी कपूरच्या चित्रपटातलं जे सगळं चित्रण असं ग्लॅमरस तशा प्रकारचं म्हणजे तिथले पहलगामच्या ट्रॅजेडीचा कुठे उल्लेख नव्हता त्यामध्ये. हे अशा प्रकारचं मीडियाशी सलगी करून कव्हरेज मिळवणं माझ्या मते हे मोदींनी टाळलेलं आहे. जसं दिल्लीच्या याच्यामध्ये म्हणजे दिल्लीच्या कुठल्याही पत्रकारांना परदेश दौऱ्यात ते घेऊन जात नाही, ते योग्य काय अयोग्य सोडून द्या. पण मोदींना जे एकनाथ शिंदे मानतात ते या बाबतीत मात्र त्यांचा पॅटर्न जो आहे त्यांचा कित्ता गिरवत नाही आणि त्या प्रकारे ते तिथे घेऊन गेले. आता गोष्ट अशी आहे की ते विमान जे होतं, मी चौकशी केली पब्लिसिटीकडे, तिथल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की हे सरकारचं संपूर्ण खर्च केला आहे. 64 लाख रुपये पुण्याच्या गिरीकंद ट्रॅव्हल्सला देण्यात आलेले आहेत, 64 लाख, आणि अजून काही रक्कम त्यांची द्यायची. त्यांनी हे सगळं अरेंज केलेलं आहे. आपल्या पैशांनी, जनतेच्या पैशाने. हे एकनाथ शिंदेनी तिथे जायचं कारण काय? माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन काय केलं, एखादा अधिकारीच पाठवला असता. समजा तुम्हाला खूप वाटतं ना अधिकारी पाठवा, काय करणार तुम्ही तिथे जाऊन? तुम्ही फक्त जाऊन हात केला, बसा 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 लवकर, मी तुमची व्यवस्था केली. त्या पलीकडे त्यांचं तिथे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत का? कशा प्रकारची ते मदत करू शकतात? काहीच करू शकत नाही तिथे. मला असं वाटतं की शरद पवार जसे लातूरला गेले, शरद पवारांनी लातूरला जाऊन काय केलं तर लातूरला जाऊन ते तळ ठोकला त्यांनी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे कामाला लावली हे त्यांनी वर्णन करून त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग परदेशी मदत मिळवणं, सामाजिक कार्यकर्त्यांना, सामाजिक NGOजना जोडणं, घराची पुनर्बांधणी कशी करायला पाहिजे, लॉरी बेकरना कसं आणलं पाहिजे, आणि भूकंप
जिथे वारंवार होतं ते घरं कशी असली पाहिजे, हे सगळं त्यांनी माहिती करून घेतली, तज्ज्ञांशी बातचीत केली आणि मग त्याच्यातनं मार्ग काढला. अशा प्रकारचं जी स्ट्रॅटेजी ठरवणं असेल किंवा धोरण अंमलात आणणं असेल, हे काहीच केलं नाही यांनी. हे काय करू शकतं तिथे, मला हेच कळत नाही की त्यांनी जायचं कारण काय. केवळ मीडियामध्ये आपली सामान्यांचा एक नेता अशी इमेज प्रोजेक्ट करण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. कदाचित कुणाल कामराच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर जे इमेजचं म्हणजे डॅमेज झालेलं होतं ते कंट्रोल करण्यासाठी बरोबर आहे. असेल. दुसरं म्हणजे त्यांचे जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत ठाकरे, तर त्यांच्यावरती ते सातत्याने टीका करतात की हे घरात बसून काम करतात, मग मी कसा ग्राउंडवरती असतो हे दाखवण्यासाठी कदाचित ते तातडीनं आणि त्यामध्ये असंही आहे की ठाकरेंनी करोना काळात काम केलं, हो. हे सगळ्यांनी रेकग्नाईज केलं. हम्म. म्हणजे कोर्टापासून ते मोदींनी स्वतः सुद्धा त्यांचे कौतुक केलं होतं. हम्म. ती इमेज यांना पूर्णपणे त्याला छेद द्यायचा आहे. हम्म. यासाठी एकनाथ शिंदे करतात. मला असं वाटतं की त्या जसं गद्दार आणि खोकेमधनं ठाकरेंच्या पक्षाने बाहेर पडायला पाहिजे आणि हळूहळू पडतंय मला वाटतं. हम्म. हम्म. त्याप्रमाणे एकनाथ शिंदेने वारंवार हे फेसबुक लाईव्ह करतात, हो. घरी बसलेले असतात. आता हे सगळं तोंड पाठ झालं, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. पण त्यांना एक प्रकारचं एक काय म्हणतात कॉम्प्लेक्स आहे का काय माहीत नाही की उद्धव ठाकरे यांच्यावरती अटॅक केल्याशिवाय त्यांचं मन काही त्या दिवशी तो दिवस साजरा होत नाही त्यांचा. त्याच्यातनं बाहेर पडलं तर ते नेते म्हणून विकसित होऊ शकतात असं मला बरोबर. पण काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड जे शिंदेच्या पक्षाचे आमदार आहेत ते थेटपणे गृहमंत्रालयाबद्दल विधान करतात, ज्याच्यावरती मग फडणवीस संतप्त होऊन मग काहीतरी प्रतिक्रिया देतात, ॲक्शन होते. जे खातं मुख्यमंत्र्यांच्याकडं आहे त्याच्याबद्दल शिंदेच्या आमदारांना असं बोलणं, ह्याच्यातनं म्हणजे काय म्हणजे किती लेवलला हे दरी दिसते तुम्हाला? तुम्हाला असं आठवत असेल तर संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. धर्मांध वक्तव्य सुद्धा त्यांनी केली आहेत. आणि एकदा तर या प्रचार सभेमध्ये अजितदादा पवार तिथे होते, त्यांनी सर्वांसमक्ष सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात योग्य नाही. आणि एक प्रकारे त्यांनी फडणवीसांनाच आणि एकनाथ शिंदेंना सूचित केलं की यांना तुम्ही आवरा म्हणून. पण ते मागे हटायला तयार नाही आहेत. आणि जर संजय गायकवाडांचं एवढं धाडस होतं, आता एकनाथ शिंदेंनी त्यांना जाहीरपणे समज दिली, पण ते सुद्धा संजय गायकवाड हे माझ्या किती जवळचा आहे आणि तो किती लोकांमध्ये काम करणार आहे हेही त्यांनी त्यावेळी तिथे सांगितलं. बरोबर. म्हणजे संजय गायकवाडने हा हल्ला चढवला फडणवीसांवरती, तो शिंदेच्या संमतीनेच चालवला की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांनी हल्ला करायचा, मग त्यांनी त्याला सांगायचं की करू नकोस असं. हे भाजपचं तंत्र आहे, तेच त्यांनी अवलंबलेलं आहे. कारण पहलगामच्या वेळी सुद्धा ज्यावेळी शिंदे तिकडे गेले तेव्हा त्यांच्या अशा तिकडे जाण्याबद्दल टीका भाजपच्या वर्तुळातनं होत होती. भाजपचे सोशल मीडियाचे जे लोक आहेत हँडल चालवणारे ते लोक टीका करत होते. आता कदाचित त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी असावी. एक म्हणजे लार्जर व्ह्यू जर आपण बघितला तर शिंदेच्या आमदारांचं सातत्यानं भांडण जे होतं ते निधीबद्दलचं होतं आणि ते अजित पवारांच्या बद्दल होतं. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासूनचं हे भांडण आहे. आता सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले, परत आता एक तिसरं सरकार आलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं एक सरकार, त्याच्यानंतर महायुतीचं एक सरकार ज्याच्यामध्ये शिंदे होते आणि आता परत फडणवीस आलेत. या तीनही याच्यामध्ये एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे अर्थमंत्री अजित पवार आणि त्यांच्या हातामध्ये निधीच्या चाव्या. याच निधीवरनं खरं तर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे बाहेर आले शिवसेनेतून, तेव्हा त्यांचं पहिलं कारण होतं की आम्हाला निधी वाटप समान होत नाही, निधीसाठी आम्ही भांडतोय. जणू काही सामान्यांच्या प्रश्नासाठी हे लोक इतके भांडतायत बघून लोकांना म्हणजे कळवळा आला असता इतका. पण आता त्याच निधीची सगळी बोंब जी आहे ती पुन्हा त्यांना करावी लागते आणि अजित पवारच त्यांच्या हातामध्ये सगळ्या चाव्या आहेत. तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत मुख्यतः त्यांना निधी योग्य मिळत नाही म्हणून ते जाहीरपणे भांडत होते. आणि असंही म्हणाले की राष्ट्रवादीचे शेजारी बसले कॅबिनेटमध्ये की मला उलट्या होतात, असं ते म्हणाले. आणि मग संजय शिरसाट प्रवक्ते म्हणून होते तेव्हा तेही तक्रार करत होते. आता गोष्ट अशी की यावेळच्या सुद्धा जेव्हा बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त निधी भाजपला आहे, दुसऱ्या नंबरला अजितदादांचा पक्ष आहे आणि तिसऱ्या नंबरला शिंदेंचा पक्ष आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी अजितदादा अर्थमंत्री ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा फडणवीसांनी डेटा दिला होता आणि त्यानुसार सांगितलं होतं की दादा बघा, दादा मनाला येईल तसं करतात. म्हणजे सगळ्यात कमी निधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालेला आहे आणि यांनी कसा जास्त निधी लाटला आहे
हे त्यांनी सांगून त्यांनी त्यांच्यामध्ये भांडणं यशस्वीपणे लावली. काँग्रेसकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं, सगळा निधी स्वतःकडे घेतला आहे असं जाहीरपणे त्यांनी तेव्हा सांगितलेलं होतं. तोच प्रकार आता अजितदादा आणि फडणवीसांनी मिळून केला आहे आणि एकनाथ शिंदेनं सगळ्यात कमी निधी दिलेला आहे, हे अगदी स्पष्ट आहे. आता एक गोष्ट अशी की बजेटमध्ये जो निधी दिला जातो तो रिलीज केला जातो असं नाही लगेच, तो अडवला सुद्धा जातो. तुम्ही बघितलं असेल तर गेल्या वर्षी फक्त 45% निधी हा बजेट नवं येणार त्यावेळी फक्त 45% निधी खर्च झालेला होता. बरं. 45% फक्त, म्हणजे बघा केवढा फरक आहे. आणि रिलीज झालेला निधी तर आणखीन कमी असतो अनेकदा. त्यामुळे जरी सांगितलं असेल की मग सामाजिक न्यायाला इतका निधी तो दिला जाईल असं नाही. यामध्ये सुद्धा अर्थ खात्यामार्फत अजितदादाला आपलं हवं तसं हव्या तशा गोष्टी करू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेंचं प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या पक्षाच्याकडे अशा संस्था नाही आहेत त्यांच्या नेत्यांकडे, आणि शिवसेनेतले आहेत मूळचे. बरोबर. अजितदादांच्या नेत्यांकडे निदान संस्था तरी आहेत. आणि जर एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना असे निधीच मिळाला नाही तर त्यांना माहिती आहे की पुढच्या वेळी आपल्या निवडून येणं फार कठीण होणार आहे. बरोबर. कारण आता गेल्या वेळी निदान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, रिलेशनशिप चांगलं होतं दोघांचं. आता जसजसं बिघडेल तसतसं भाजप आपल्याला त्रास देणार आहे. आणि 2029 मध्ये सांगूनच टाकलेलं ना की 100% भाजप असल्यामुळे एकनाथ शिंदेची त्यांना तशी गरज राहणार नाही. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी धाडसाने पाऊल उचललं, ते मुख्यमंत्री झाले. पण जर तुम्हाला प्रदीर्घ काळ हे नातं जुळवून घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागते. जर तुम्ही फार ताठबाणा बाबत दाखवला काही वर्षापूर्वी तर शक्य होतं, भाजपची ताकद जर वाढत गेली, महाराष्ट्रात तर वाढती असं दिसतंय, तर तुम्हाला त्यांच्याशी जमूनच घ्यावं लागेल. जमून नाही घेतलं तर तुमचा ते काटा काढणार. बरोबर. हे वास्तव त्यांना आता कळत असेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, खरं तर मगाशी बोलताना तुमच्या बोलण्यात एक विधान आलं की भविष्यामध्ये कदाचित शिंदेंच्या खात्यांची भ्रष्टाचाराची चौकशी जी आहे ती पण होऊ शकते. इंटरेस्टिंग असेल की ज्या भाजपनं, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती तर खूप उदाहरणं आहेत याची, की म्हणजे जवळ करायचं पक्षांना आणि नंतर त्यांना सोडून द्यायचं कामापुरतं वापरून, तर त्याच दिशेनं वाटचाल होऊ शकते शिंदेंची पण. आणि महापालिका निवडणुका जवळ येताच मग हे सगळं राजकारण जे आहे महाराष्ट्राचं ते कुठल्या दिशेनं जाऊ शकतं? तुम्हाला या 3 पक्षांच्या लढाईमध्ये पुढचं चित्र काय दिसतं? मला असं वाटतं की एकनाथ शिंदेना अधिकाधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न 100% होणार. एक तर गेल्या वेळीसुद्धा जाहिरातीवरून 2 पक्षामध्ये हाणामारी झाली होती. तुम्हाला आठवत असेल की हे संपूर्ण जाहिरातीमध्ये तिकडे मोदी आणि इकडे शिंदे, या जाहिरातीनंतर दोघात वाद झाला होता. पण त्यावेळी 5-6 जे मंत्री होते त्या मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचारावरून भारतीय जनता पक्ष त्यांना बाजूला करा, नवीन मंत्री तुमचे घ्या असं सांगत होते. त्यामुळे शिंद्यांचे जे बरोबरचे सहकारी आहेत त्यांची इमेज फारशी चांगली नाही. ती भारतीय जनता पक्षाला फारशी पोषक आहे असं नाही. आणि शिवाय प्रशासन करणं, सत्ता मिळाल्यानंतर ती नीट पद्धतीने राबवणं, याबाबत शिंदेचे जे सहकारी, अनेक सहकारी हे फारसे चांगले आहेत असं नाही, असं भाजपच्या नेत्यांचं, विशेषतः फडणवीसांचं मत असावं. त्यावेळी केवळ ॲडजस्टमेंट म्हणून ते म्हणाले असले की अजितदादांशी ॲडजस्टमेंट केली, पण ॲडजस्टमेंट म्हणून किंवा उद्धव ठाकरे यांना फोडण्यासाठी म्हणून, त्यांचा पक्ष कमकुवत करण्यासाठी म्हणून त्यांनी यांना बरोबर घेतलं. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आत्ताच शिंदेची अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची त्यांनी बाहेर काढलेली आहेत. विशेषतः एसटीचं असेल, हाऊसिंगमधलं असेल, ठाण्यामधले काही प्रकल्प स्थगित केलेत ना त्यांनी. संजय केळकर तर सातत्याने आरोप करत असतात ठाण्यामध्ये. गणेश नाईक हे अनेक आरोप करत असतात आणि ते नियोजन समितीच्या बैठकांना पण उपस्थित. त्यामुळे आता बघा, ज्या महानगरपालिकांच्या निवडणूक आल्या तर ठाणे, कल्याण, मुंबई या इथल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं चर्चेला येतीलच, आणली जातील. आणि जर एकत्रितपणे या निवडणुका जरी लढवल्या तरी विरोधी पक्षांच्या हातात या फायली जाण्याची व्यवस्था केली जाईल, याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. कारण एकनाथ शिंदेबरोबरचं यांचं नातं जे आहे ते फारसं कम्फर्टेबल आहे आणि राहील असं मला नाही वाटत. सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल.
जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडतं आहे त्याच्यामध्ये बरेच म्हणजे आतल्या राजकारणाचे पदर त्याला आहेत आणि म्हणून हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण ही बातचीत केली. 100च दिवस झालेले आहेत, अजून 5 वर्षांची वाटचाल आहे. खरं तर भक्कम पाठबळ जे आहे ते बहुमताच्या आकड्याचं या सरकारला आहे, पण तरीसुद्धा ज्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळ्याच गोष्टींची चर्चा पहिल्या 3 महिन्यामध्ये झाली. हे राजकारण आता पुढच्या काळामध्ये कुठल्या दिशेनं जातं याच्या संदर्भात सरांनी मतं व्यक्त केलेली आहेतच. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आणि शिंदेंच्या राजकारणाचा पुढचा काळ जो आहे तो कुठल्या दिशेनं असेल, तुमची मतं पण नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.